SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। खून करून 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मध्य प्रदेश येथून केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 ची यशस्वी कामगिरी। सविस्तर वृत्त असे। 6 डिसेंबर रोजी नाशिक रोड येथील रेल्वे पूल क्रमांक 1741-315च्या जवळ या ठिकाणी फिर्यादी आणि त्याचे वडील काम करत असताना काही एक कारण नसताना आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी पहारीने फिर्यादी यांच्या वडिलांना जबर मारहाण केली होती। या मारहाणीत डोक्यात व पाठीत गंभीर दुखापत झालेले त्यांचे वडील खाली पडले। फिर्यादी हे सोडविण्यास गेले असता गुलाबसिंग आखाडे याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी पहार घेऊन पळून जाऊ लागला व येथे यानंतर फिर्यादी याने त्याच्या वडिलांना लागलीच कंटोन्मेंट हॉस्पिटल देवळाली येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते मयत झाले। या अनुषंगाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। याच अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील टीमला मध्य प्रदेश राज्यात पाठवण्याची परवानगी दिली। त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे आदींनी मध्य प्रदेश येथे अहोरात्र थांबून परिश्रम घेतले। मुख्तार खान पठाण व गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुलाबसिंग आखाडे हा ग्रामचोरी पोलीस स्टेशन, मंडलेश्वर पोलीस ठाणे, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन या राज्यात या ठिकाणी दबा धरून बसलेला आहे। यावेळी त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव गुलाबसिंग मांगीलाल आखाडे, वय वर्ष 50, राहणार ग्रामपंचायत पोस्ट शिवाना, भिकनगाव, खरगोन असे सांगितले। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। पुढील कारवाईसाठी त्यास ताब्यात घेऊन मध्य प्रदेश राज्यातून प्रवास करून नाशिक येथे आणण्यात आले आहे व पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। याप्रसंगी अधिक माहिती प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, गुन्हे शाखा युनिट 2 यांनी बोलताना दिली। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302, 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती। त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता। तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता। त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता। तर त्याचा तपास चालू आहे। कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता। त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता। तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।